शरद पवार आणि अजित पवारांमधील संघर्षाला आता धार आली आहे। सत्ता असताना शरद पवारांनी पुतण्या अजित पवारांना सत्तेत अनेक महत्त्वाची पदे दिली, पण शरद पवार कुटुंबातील राजकीय फूट टाळू शकले नाहीत। आता लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने काका पुतण्यातील वाद चव्हाट्यावर आलेला आहे। शरद पवारांनी पुन्हा एकदा अजित पवारांवर नाव न घेता टीकास्त्र डागलंय। तर मुलींना सुद्धा ते कर्तृत्व दाखवण्याच्या तरुणीचा विचार करता येतो की माझ्या हातात वंचित देण्याचा अधिकार असताना मी सुफियाचा विचार कधी केला नाही, तुम्ही अन्यांचा विचार केला। हा पक्ष त्यांनी आणखी कुणाच्याकडे हस्तांतरित केला, ज्यांच्याकडे हस्तांतरित केला त्यांना विधिमंडळामध्ये आणण्याचे काम मी केलेले। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पवार कुटुंबातील राजकीय भाऊबंदकी उफाळून आली आहे। शरद पवार लेकीच्या विजयाकरता मैदानात उतरले, तर इकडे अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांचं सुप्रिया सुळेंसमोर आव्हान असणार आहे। त्यामुळे यंदा बारामती लोकसभेत पवार विरुद्ध पवार असा संघर्ष होण्याची दाट शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी पुतण्या अजित पवारांवर नाव न घेता टीका केली आहे। संधी असतानाही सुप्रिया सुळेंना जाणीवपूर्वक मंत्रिपदापासून दूर ठेवल्याचं शरद पवारांनी सांगितलं। मंत्री म्हणून काम करण्याची नियुक्ती करण्याचा अधिकार माझ्या हातात असताना प्रफुल्ल पटेल नावाच्या आमच्या एका सरकारला मंत्री, मी अशी 6 नावं सांगू शकेन की माझ्या हातात वंचित देण्याचा अधिकार असताना मी सुफियाचा विचार कधी केला नाही, तुम्ही अन्यांचा विचार केला। अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे। तसंच अजित पवारांनी पक्ष आणि चिन्हावर दावा केला होता। निवडणूक आयोगानं अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस खरी असल्याचा निकाल दिलाय। तसंच घड्याळ हे पक्षाचं चिन्ह अजित पवारांना मिळालंय। त्यामुळे शरद पवारांना लोकसभा निवडणूक तुतारी चिन्हावर लढवण्याची वेळ आली आहे। शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीवरूनही अजित पवारांना टोला लगावलाय। हे जे निवडणूक मंडळ आहे त्यांच्यावर केस दिली आणि केस केल्याच्या नंतर निकाल लागला की शरद पवारांच्या नेतृत्वाखालची राष्ट्रवादी ही खरी नाही आणि त्याच्याऐवजी हा पक्ष त्यांनी आणखी कुणाच्याकडे हस्तांतरित केला। ज्यांच्याकडे हस्तांतरित केला त्यांना विधिमंडळामध्ये आणण्याचे काम मी केलेले होते। यंदा बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे, कारण सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या नणंद भाऊजाईमध्ये सामना रंगणार आहे। लोकसभा निवडणुकीमुळे बारामतीतील लोकसभा मतदारसंघातील वातावरण तापू लागले। सुप्रिया सुळेंकरता शरद पवारांनी सभा आणि बैठकांचा धडाका लावलाय, तर सुनेत्रा पवारांनीही अप्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात केली आहे। त्यामुळे निवडणूक प्रचारात पवार काका पुतण्यामध्ये आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।